फळांचं काय भाव, म्हणजे फळं जेवताना घ्यावीत न घ्यावीत, आपण ती फळं न्यूट्रिशन म्हणून घेतो, तर त्या फळांसाठीचं काय करायचं? फळांच्या बाबतीत तर मी मागच्या वेळेला आपलं ते राहिलं खरं बोलायचं, ते रिझर्वेशन आहे. हो. फळांमध्ये काय असतं की फळांमध्ये शुगर असते. फळांमधली शुगर रेग्युलर शुगर नसते. फळांमध्ये जी शुगर असते ती दोन प्रकारची शुगर असते, एक फ्रुक्टोज आणि दुसरी असते ग्लुकोज. दुधामध्ये जी शुगर असते ती असते लॅक्टोज. दुधाला सध्या पण बाजूला ठेवू. फ्रुक्टोज जी असते म्हणजे ग्लुकोज जी असते ती ग्लुकोज शरीरामध्ये तात्काळ गुळमिळून जाते, म्हणजे बॉडी ॲब्सॉर्ब करतो. फ्रुक्टोज जे आहे ती फ्रुक्टोज याच्यावर पण भरपूर आहे. फ्रुक्टोज जी आहे ती फ्रुक्टोज लिव्हरला कन्वर्ट करून ब्लड स्ट्रीममध्ये सोडायला लागते. बरं. त्यामुळे जास्त फळं खाणारी लोक, त्याच्यामध्ये शेवटी फळांमध्ये परत कार्बोहायड्रेट आलं, जास्त फळं खाणाऱ्या लोकांमध्ये जे फ्रुक्टोज असतं त्याच्यामध्ये फॅटी लिव्हरचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. तुम्ही जर आज कुणी अभ्यास करत असेल तर पहा, दारू पिल्यामुळे जे लिव्हर होतं त्याला अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असं म्हणतात. बरं. आणि जे तुमच्या भाकरी चपाती आणि फळं खाल्ल्यामुळे जे फॅटी लिव्हर होतं त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणतात. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचं प्रमाण जे आहे ते फार मोठ्या प्रमाणावर आहे. बरं. म्हणजे कितीतरी पटीने जास्त आहे. ओके. आणि फॅटी लिव्हर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की काय आहे. म्हणून फळं जी आहेत ती फळं अगदी तुम्हाला जेवढी शक्य असतील तेवढीच खा. फळांमधलं न्यूट्रिशन जे आहे ते फळांमधले न्यूट्रिशन मागच्या वेळेला मी नारळ पाण्याचं तुम्हाला उदाहरण दिले, त्यामुळे ह्या परत मी बोलत नाही. आणि पहिला व्हिडिओ पण रेफर करा आवर्जून, मग तुम्ही जेव्हा दोन्ही व्हिडिओ ऐकाल तेव्हा तुम्हाला त्याबाबतची अधिक माहिती मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला जर फॅटी लिव्हर सारखा आजार असेल, म्हणजे ठीक आहे निरोगी असेल तर आपण कोणाला त्यांचं कोणतं रिस्ट्रिक्शन ठेवत नाही, पण फॅटी लिव्हर सारखे आजार असतील किंवा तुम्हाला म्हणजे एकदम तुमचं शूट होत असेल, ठीक आहे, डॉक्टरांचं म्हणणं काय की तो लिव्हर तोडतं, मग लिव्हर तोडून नंतर तुम्हाला परत त्याच्यामध्ये कन्वर्ट करून टाकतं. बरं. परंतु तुमचा लिव्हर त्याला कॅरेक्शन पाहिजे. आणि हे आजार कधी वाढतात योगेश सर? हे आजार हळूहळू तुमचं जसं एजिंग होतं, इट्स ऑल रिलेटेड टू एजिंग जसं होतं तसंच होतात. आता 20व्या वर्षाच्या माणसाला जर तुम्ही कोकोकोला दिला प्यायला, म्हणजे कोकोकोलामध्ये तुम्हाला मी सांगितलं नारळाच्या पाण्यात 9 ग्रॅम सांगितले की एक कोकोकोलामध्ये 30 ग्रॅम शुगर असते. बरोबर. आणि तुमच्या पूर्ण शरीराची नॉर्मल शुगर 5 ग्रॅम असते. बरोबर. 30 ग्रॅम पुढे आणि 5 ग्रॅम पुढे, म्हणजे तेवढा तुमची शुगर वाढणार आहे. पण त्या मुलांचं काय असतं की मुलांचं त्याचं जे पॅन्क्रियास जे आहे त्याच्या ज्या बेटा एवढा पॉवरफुल असतात की तुम्ही जोपर्यंत ब्लड चेकचे तुमचे 2 तास आहे त्याच्या अगोदरच त्यांनी ती कंट्रोल केली असते. राईट.